नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023चे कलम 104 ते 120. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गंगा एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय पुरावा कायद्यातला एक खूपच महत्त्वाचा सेक्शन बघणार आहोत, कलम 104, ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ असं म्हणतो. आता ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांचा विचार केला तर हा विषय अगदी पाया आहे, बेस आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. एक साधा प्रश्न आहे, कोर्टात जेव्हा केस उभी राहते तेव्हा पुरावे देण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते? म्हणजे सुरुवात कोणी करायची, कोण सांगणार की हे बघा हे खरं आहे? वाटतो साधा प्रश्न, पण याच प्रश्नावर पूर्ण केसची दिशा ठरते. आणि याचं अगदी परफेक्ट कायदेशीर उत्तर आपल्याला मिळतं, हो बरोबर, कलम 104 मध्ये. तर मग चला सुरुवात करूया आणि बघूया की हा जो बर्डन ऑफ प्रूफ आहे याबद्दल कायद्याचा मूळ नियम किंवा आपण ज्याला गोल्डन रूल म्हणतो तो नक्की आहे तरी काय. खरं सांगायचं तर हे कलम म्हणजे पुरावा कायद्याचं एक प्रकारे कणाच आहे, बॅकबोन. हे कलम एकदम स्पष्टपणे सांगतं की जो कोणी कोर्टात येतो आणि म्हणतो की मला माझा हक्क पाहिजे, तर त्याची जबाबदारी काय आहे. आता बघा, कायद्याची भाषा कधीकधी जरा जड वाटू शकते, बरोबर? पण काळजी करू नका, आपण हे एकदम सोपं करून समजावून घेऊ. याचा सरळ साधा अर्थ काय आहे तर जो माणूस कोर्टात जातो आणि एखादा दावा करतो, समजा तो म्हणतो ही जमीन माझी आहे, तर हे सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे त्याचीच आहे. फक्त बोलून चालत नाही, त्यासाठी पक्के पुरावे द्यावे लागतात. इट्स दॅट सिम्पल. एक गोष्ट लक्षात ठेवा, कायद्याचं कुठलंही कलम जर परफेक्ट करायचं असेल तर त्याचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे त्याचे आवश्यक घटक समजून घेणं फार गरजेचं असतं. चला तर मग बघूया कलम 104चे हे मुख्य घटक कोणते आहेत. हे जे 4 घटक आहेत ना, ते एका साखळीसारखे आहेत, एकमेकांशी जोडलेले. बघा, पहिलं काय होतं, एक पार्टी येते आणि काहीतरी असर्ट करते, म्हणजे दावा करते. मग दुसरं, हा जो दावा आहे तो तिच्या लीगल राईटशी संबंधित असतो. तिसरं, कोर्टाचा निर्णय हा दावा सिद्ध होण्यावर अवलंबून असतो. आणि म्हणूनच चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याने दावा केला त्यानेच तो सिद्ध करायचा. हे पूर्ण चक्र आहे. हे पूर्ण झालं की कलम 104 लागू होतं. कोर्टातली प्रोसिडिंग्स बरोबर याच लॉजिकल फ्लोने चालते. जो पक्ष कोर्टात येतो न्याय मागायला त्यालाच सुरुवात करावी लागते. जो दावा करतो सुरुवातीचा भार नेहमी त्याच्यावरच असतो. एकदा का त्याने पुरावे सादर केले की मग कोर्ट त्यावर विचार करतं आणि मगच निर्णय देतं. ओके, तर आत्तापर्यंत आपण थिअरी बघितली, पण प्रॅक्टिसमध्ये म्हणजे कोर्टात नक्की काय होतं, या कलमाचा वापर कसा होतो, चला हे समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे लीगल मॅक्झिम्स आणि लँडमार्क जजमेंट्स बघूया. हे जे लीगल मॅक्सिम आहे ना, ते खूपच महत्त्वाचं आहे. हे थेट रोमन कायद्यातून आलेलं तत्व आहे आणि आपलं कलम 104 पूर्णपणे यावरच आधारलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जो हो म्हणतो म्हणजे जो दावा करतो त्यालाच सिद्ध करावं लागतं. जो फक्त नाही म्हणतो त्याच्यावर सुरुवातीला प्रूफ द्यायची कोणतीही जबाबदारी नसते. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट पुन्हा एकदा अगदी स्पष्ट केली. काय तर सिद्ध करण्याचा सुरुवातीचा भार एक पॉझिटिव्ह असर्शन करणाऱ्या पक्षावरच असतो आणि जोपर्यंत तो पक्ष एक प्रायमा फेसी केस म्हणजे प्राथमिकदृष्ट्या तरी आपली बाजू खरी आहे हे सिद्ध करत नाही, तोपर्यंत हा भार त्याच्यावरून हटत नाही. आता हा पॉइंट परीक्षेसाठी सुपर इम्पॉर्टंट आहे. खूप विद्यार्थी इथेच कन्फ्यूज होतात. नीट ऐका. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की बर्डन ऑफ प्रूफचे 2 प्रकार आहेत. एक आहे लीगल बर्डन, जो केसच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत दावा करणाऱ्यावरच असतो, तो कधीच बदलत नाही. आणि दुसरा आहे एव्हिडेन्शियल बर्डन, म्हणजे पुरावा देण्याचा भार. हा मात्र केस जशी पुढे जाते तसं एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीकडे शिफ्ट होऊ शकतो. मेन्सच्या परीक्षेसाठी हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आता वळूया आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, एक्झाम फोकस. या टॉपिकवर परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात आणि आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ते आता बघूया. या टिप्स तुमच्यासाठी खूप कामाच्या आहेत. प्रिलिम्समध्ये तर सरळ प्रश्न येऊ शकतो की बर्डन ऑफ प्रूफ कोणत्या सेक्शनमध्ये दिला आहे. उत्तर सोपं आहे, सेक्शन 104. पण मेन्समध्ये एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस देतील, जसं की अ ने ब वर चोरीचा आरोप केला तर सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची,
तेव्हा तुम्हाला या कलमाचा आधार घेऊनच उत्तर लिहावं लागेल. ओके, तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन. परीक्षेसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, सेक्शन नंबर 104. दुसरी, मूळ संकल्पना, ही हू असर्ट्स मस्ट प्रूव्ह, म्हणजे जो दावा करतो त्यालाच सिद्ध करावं लागतं. आणि तिसरी, परीक्षेच्या दृष्टीने हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ज्युडिशरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच महत्त्वाच्या विषयांवरील विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण एका खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, तो म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872 मधलं कलम 105. हे कलम बर्डन ऑफ प्रूफ याबद्दल आहे. म्हणजेच एखादी गोष्ट सिद्ध करण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते. चला तर हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की हे कलम नेमकं काय आहे, त्याचे महत्त्वाचे भाग कोणते आहेत, कोर्टात ते कसं वापरलं जातं आणि हो, परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे तेही बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी कलम 105चं बेसिक समजून घेऊ. हे कलम म्हणजे एक प्रॅक्टिकल टेस्ट आहे, जी आपल्याला सांगते की नक्की पुरावा द्यायची जबाबदारी कोणाची आहे. हे जे कलम 105 आहे ना, ते कायद्याच्या प्रक्रियेतला एक खूप मूलभूत नियम आहे. आणि म्हणूनच ज्युडिशियरी असो किंवा APO या परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न विचारले जातात. बरं, कायद्यात काय लिहिलंय ते बघूया. आता हे वाचायला थोडं किचकट वाटू शकतं, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. कल्पना करा की कोर्टात केस चालू आहे आणि दोन्ही बाजूंनी म्हणजे वादी आणि प्रतिवादी दोघांनीही काहीच पुरावा दिला नाही, एकदम शून्य. मग अशा परिस्थितीत जो पक्ष केस हरेल सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा तो बर्डन ऑफ प्रूफ त्याच पक्षावर असतो. किती सोपी आणि एकदम प्रभावी टेस्ट आहे नाही का? ठीक आहे, आता हे कलम आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण त्याचे तुकडे करून बघूया, म्हणजे त्याचे मूळ घटक कोणते आहेत ते पाहूया. बघा, ह्या कलमाचे काही महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत. पहिला म्हणजे दावा किंवा कार्यवाही, म्हणजेच कोर्टासमोर एखादा कायदेशीर वाद असायला हवा. दुसरा, पुराव्याच्या अभावाची कसोटी, म्हणजे कोर्ट एक काल्पनिक सिच्युएशन विचारात घेतं की कोणीच पुरावा दिला नाही तर काय होईल. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, अपयशाची कसोटी. ही टेस्टच ठरवते की पुरावा न दिल्यास कोण हरेल, आणि ज्याच्यावर हरण्याची वेळ येईल सिद्ध करण्याचा सुरुवातीचा भार त्याच्यावरच येतो. हे बघा, कोर्टात ही प्रोसेस कशी चालते. सगळ्यात आधी एक दावा दाखल होतो. मग कोर्ट मनातल्या मनात ती नो एव्हिडन्स टेस्ट लावून बघतं आणि त्यावरून ठरवतं की बर्डन ऑफ प्रूफ नक्की कोणावर आहे. एकदम लॉजिकल स्टेप्स आहेत. चला, आता थिअरी खूप झाली. आता बघूया की हे कलम प्रत्यक्षात कोर्टात कसं वापरलं जातं आणि वेगवेगळ्या केस लॉजमध्ये सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने याचा कसा अर्थ लावलाय. चला, एक साधं उदाहरण घेऊ. समजा एका व्यक्तीने पैसे वसूल करण्यासाठी केस टाकली, पण त्याने एकही पुरावा दिला नाही. आता काय होईल? विचार करा जरा. अगदी बरोबर, तो वादी केस हरेल. म्हणून कलम 105च्या नियमानुसार आपला दावा खरा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे त्या वादीवरच आहे. याच मुद्द्यावर एक महत्त्वाचा केस लॉ आहे, रंगम्मल विरुद्ध कुप्पूस्वामी. या केसमध्ये कोर्टाने पुन्हा एकदा तेच तत्त्व अधोरेखित केलं की जर दोन्ही बाजूंनी पुरावा दिला नाही तर जो पक्ष हरेल ना, सिद्ध करण्याचा भार त्याच्यावरच राहील. म्हणजे कलम 105चं जे मूळ तत्त्व आहे त्यालाच कोर्टाने उचलून धरलं. आणखी एक महत्त्वाचा केस आहे अनिल ऋषी विरुद्ध गुरबख्श सिंग. ह्यात कोर्टाने काय म्हटलंय की जो पक्ष एखादी गोष्ट हो असं म्हणतोय, म्हणजे ॲफर्मेटिव्ह बाजू मांडतोय, त्याच्यावर सिद्ध करण्याचा भार असतो. आणि हे ठरवण्यासाठी तीच आपली फेलियर टेस्ट म्हणजे अपयशाची कसोटी खूप महत्त्वाची आहे. आता बघूया की क्रिमिनल केसेसमध्ये काय होतं. कालीराम विरुद्ध हिमाचल प्रदेश राज्य या केसमध्ये हे अगदी स्पष्ट झाले. कोर्टाने सांगितलं की जर फिर्यादी पक्षाने म्हणजे प्रॉसिक्युशनने काहीच पुरावा दिला नाही तर आरोपीला निर्दोष सोडावा लागेल. आणि म्हणूनच क्रिमिनल केसेसमध्ये गुन्हा सिद्ध करण्याचा भार हा नेहमी फिर्यादी पक्षावरच असतो. हेच जे तत्त्व आहे ना, ते एका लॅटिन मॅगझिनमध्ये खूप छान बसतं. ते म्हणजे ए इन्कुम्बिट प्रोबाटिओ क्वी दिचित नॉन क्वी नेगेट. आता हे ऐकायला जड वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. जो हो म्हणतो म्हणजे जो दावा करतो, सिद्ध करण्याची जबाबदारी त्याची, जो नाही म्हणतो त्याची नाही. ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा,
आत्ता जे नवीन कायदे आले आहेत त्यात भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये आपलं हे कलम 105 आता कलम 109 म्हणून ओळखलं जाईल. हा बदल परीक्षेसाठी खूप खूप महत्वाचा आहे, विसरू नका. आणखी एक मुद्दा, कलम 105 हे फक्त एक प्रोसिजरल नियम आहे. म्हणजे ते फक्त प्रक्रिया सांगतं की पुरावा कोणी द्यायचा. यात कोणत्याही शिक्षेची वगैरे तरतूद नाही, त्यामुळे गोंधळून जाऊ नका. बरं, परीक्षेसाठी काही खास टिप्स. प्रिलिम्समध्ये यावर डायरेक्ट सेक्शन बेस्ड प्रश्न येऊ शकतो आणि मेन्समध्ये एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस देऊन विचारतील. उत्तर लिहिताना अनिल ऋषी किंवा कालीरामसारख्या केस लॉसचा उल्लेख नक्की करा, खूप फायदा होतो. चला तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया, म्हणजे सगळं लक्षात राहील. रिव्हिजनसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक 105. दुसरं, याचं मूळ तत्व, ती अपयशाची कसोटी. आणि तिसरं, सिव्हिल केसमध्ये भार वादीवर असतो आणि क्रिमिनल केसमध्ये फिर्यादी पक्षावर. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. आणि एक शेवटची गोष्ट, जी या सगळ्या कलमांचा आत्मा आहे, ती म्हणजे हक्क हे सिद्ध करावे लागतात, ते गृहीत धरले जात नाहीत. कायद्याच्या जगात प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो, नुसतं बोलून चालत नाही. न्यायपालिका, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच माहितीपूर्ण सेशन्ससाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत, कलम 106. न्यायपालिका आणि APO परीक्षांच्या तयारीसाठी हे कलम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. आता बघा, कोर्टात अनेकदा एक प्रश्न उभा राहतो की जेव्हा एखादी विशिष्ट गोष्ट म्हणजे एखादं पर्टिक्युलर फॅक्ट समोर येतं, तेव्हा ते खरं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? हा एक मूलभूत प्रश्न आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं कलम 6 मध्ये. आजच्या ह्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. सगळ्यात आधी कलम 106ची ओळख करून घेऊ, मग त्यातील मुख्य घटक कोणते आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर प्रत्यक्षात कोर्टात याचा वापर कसा होतो हे उदाहरणांसहित पाहू आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे याची उजळणी करू. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, कलम 106ची मूलभूत माहिती. आता कायद्याची ही भाषा वाचून थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? पण याचा अर्थ खूप सोप्पा आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो व्यक्ती कोर्टाला सांगतो की अमुक एक गोष्ट खरी आहे, तर ती गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच व्यक्तीवर असते. चला, आता हे कलम आपण आणखी सोपं करून बघूया. याचे मुख्य कायदेशीर घटक कोणते आहेत ते समजून घेऊ, म्हणजे याची रचना अगदी स्पष्ट होईल. या कलमात 4 महत्त्वाचे शब्द किंवा वाक्यांचे आहेत. पहिला आहे विशिष्ट तथ्य, म्हणजे केसमधला कुठलाही एक स्पेसिफिक मुद्दा. दुसरा, न्यायालयाने विश्वास ठेवायवाय अशी इच्छा, म्हणजे जेव्हा एखादा पक्षकार ती गोष्ट ठामपणे मांडतो. तिसरा, त्या व्यक्तीवर भार, याचा अर्थ सरळ आहे की सिद्ध करण्याची जबाबदारी त्या दावा करणाऱ्या व्यक्तीचीच आहे. आणि चौथा, जो एक अपवाद आहे, कायद्याने अन्यथा प्रदान केल्याशिवाय, म्हणजे जर दुसऱ्या कुठल्या कायद्यात वेगळा नियम असेल तर तो लागू होईल. हे बघा, या फ्लोचार्टने आपल्याला हे अजून सोप्या पद्धतीने समजतं. समजा अ नावाच्या पक्षाने एक दावा केला, तर नियम काय सांगतो की ते सिद्ध करण्याची जबाबदारी अ पक्षाचीच आहे. पण हो, जर कायद्यात काही अपवाद असेल तर मात्र परिस्थिती बदलू शकते आणि जबाबदारी ब पक्षावर जाऊ शकते. ओके, तर थिअरी तर आपण बघितली. आता प्रॅक्टिकली कोर्टात हे कलम कसं वापरलं जातं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण काही महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांच्या आधारे हे पाहूया. चला, एक खूप कॉमन उदाहरण घेऊ. समजा एखाद्या आरोपीवर आरोप आहे आणि तो म्हणतो की मी गुन्हा घडला तेव्हा तिथे नव्हतोच, मी दुसरीकडे होतो. याला आपण कायद्याच्या भाषेत ॲलिबाय म्हणतो. आता विचार करा, तो कुठे होता हे जगात सगळ्यात चांगलं कोणाला माहीत असेल? अर्थात त्याला स्वतःलाच. म्हणूनच हे सिद्ध करण्याची जबाबदारी की तो दुसरीकडे होता ही त्या आरोपीवरच येते. याच मुद्द्यावर एक खूप महत्त्वाचा खटला आहे, स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध काशीराम. या केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की जर एखादी गोष्ट फक्त एकाच व्यक्तीच्या विशेष ज्ञानात असेल तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी त्याचीच असते. आणि जर ती व्यक्ती त्यावर समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकली नाही तर न्यायालय असं गृहीत धरू शकतं की ती व्यक्ती काहीतरी लपवत आहे. आता अजून एक केस बघूया, शंभूनाथ मेहरा विरुद्ध स्टेट ऑफ अजमेर.
ही केस खूप महत्वाची आहे, कारण यात कलम 106चं खरं स्वरूप स्पष्ट केलं आहे. लक्षात ठेवा, कलम 106 हा पुरावा कायद्याचा मुख्य नियम नाही, तो एक अपवाद आहे. मूळ जबाबदारी तर नेहमी फिर्यादी पक्षाचीच असते की त्यांनी गुन्हा सिद्ध करावा. हे कलम फक्त आणि फक्त तेव्हाच लागू होतं जेव्हा एखादं तथ्य आरोपीच्या विशेष ज्ञानात असतं. आणि ह्या संदर्भात त्रिमुख मारुती किरकन विरुद्ध महाराष्ट्र राज्य ही केस सुद्धा बघण्यासारखी आहे. इथे कोर्टाने आरोपीच्या गप्प बसण्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. जर आरोपी अशा गोष्टींवर काहीच बोलत नसेल ज्या फक्त त्यालाच माहिती आहेत, तर त्याचं ते गप्प बसणं हे फिर्यादी पक्षाच्या केसमधला एक मिसिंग लिंक किंवा एक दुवा म्हणून काम करू शकतं. यामुळे फिर्यादी पक्षाचा दावा आणखी मजबूत होतो. हे जे काही आपण शिकलो त्याचं मूळ एका प्रसिद्ध लॅटिन कायदेशीर सूत्रामध्ये आहे, ई इनकम्बिट प्रोबॅटिओ क्विडिचित नॉन क्वी निगट. सोप्या मराठीत याचा अर्थ असा होतो की जो हो म्हणतो त्याने सिद्ध करायचं, जो नाही म्हणतो त्याच्यावर जबाबदारी नाही. ओके, आता सगळ्यात महत्वाचा भाग, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला नक्की काय लक्षात ठेवायचं आहे ते बघूया. एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन काही पाठ करायची गरज नाहीये. जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधलं सेक्शन 106 आणि आत्ता नवीन भारतीय साक्ष अधिनियमातलं कलम 106 हे अगदी सेम टू सेम आहे. त्यात काहीही बदल करण्यात आलेला नाहीये. आता परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर प्रिलिम्समध्ये तुम्हाला सरळ प्रश्न येऊ शकतो की कलम 106 कशाबद्दल आहे. पण मेन्समध्ये मात्र तुम्हाला एक प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल आणि तिथे तुम्हाला स्पेशली विदिन द नॉलेज हा वाक्यांश म्हणजे विशेषतः ज्ञानात हा नियम लावावा लागेल. हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे, तो कायम लक्षात ठेवा. चला, सगळं एकदा पटकन रिवाइज करूया. 3 गोष्टी डोक्यात पक्क्या करा. 1. कलम क्रमांक 106. 2. जो दावा करतो त्यानेच सिद्ध करायचं. आणि 3. आणि सगळ्यात महत्वाचं, हे कलम फक्त विशेषतः ज्ञानात असलेल्या गोष्टींसाठी लागू होतं. बस, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसे आहे. तर आजच्यासाठी इतकंच. न्यायपालिका, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशीच माहितीपूर्ण चर्चा ऐकण्यासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय पुरावा कायद्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या कलमाबद्दल म्हणजेच कलम 107 बद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. हो, तर आजचा आपला विषय आहे कलम 107. हे कलम थेट पुराव्याच्या ग्राह्यतेशी म्हणजेच ॲडमिसिबिलिटी ऑफ एव्हिडन्सशी संबंधित आहे. खरं तर आपण ह्या कलमाला पुराव्याचा द्वारपाल किंवा गेटकीपर असंही म्हणू शकतो. कारण न्यायालयीन आणि APO परीक्षांच्या दृष्टीनं हे कलम खूप महत्त्वाचं आहे. हेच ठरवतं की कोणता पुरावा कोर्टात दाखल होऊ शकतो आणि कोणता नाही. चला तर मग आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप पाहूया. आपण आधी कलम 107चा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊ. मग त्याचे मुख्य घटक, कोर्टात त्याचा वापर कसा होतो, महत्त्वाचे निकाल आणि अर्थातच परीक्षेसाठी हे कलम किती महत्त्वाचं आहे यावरही लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण कलम 107चा पाया समजून घेऊया. हे कलम कोणत्याही पुराव्याला कोणतीही पायाभूत तपासणी केल्याशिवाय सरसकट स्वीकारण्यापासून रोखतं. आता कायद्याची ही भाषा कदाचित थोडी किचकट वाटेल, पण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर याचा अर्थ खूप सरळ आहे. समजा एखाद्या पक्षाला कोर्टात कोणताही पुरावा सादर करायचा आहे, तर त्या पुराव्याला ग्राह्य किंवा ॲडमिसिबल बनवणारी जी प्राथमिक गोष्ट आहे ती आधी सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच पक्षावर असते. चला, आता आपण ह्या नियमाचे जे मुख्य घटक आहेत त्यांचं विश्लेषण करूया. या नियमाचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला, पायाभूत वस्तुस्थिती म्हणजे फाउंडेशनल फॅक्ट. दुसरा, ग्राह्यतेचा उद्देश म्हणजे तो पुरावा वैध का आहे. तिसरा, पुरावा सादर करणाऱ्या पक्षावरील भार म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफ. आणि चौथा, ही एक पूर्व अट आहे म्हणजे कंडिशन प्रेसिडेंट. हे 4ही घटक एकत्र आल्यावरच पुराव्याची इमारत उभी राहते. म्हणजे बघा, कोर्ट कोणताही पुरावा स्वीकारण्यापूर्वी हा एक तार्किक क्रम तपासतो. आधी पायाभूत वस्तुस्थिती सिद्ध झाली पाहिजे, फक्त तेव्हाच इतर वस्तुस्थितीचा पुरावा देण्यासाठी कायदेशीर मान्यता मिळू शकते. चला, आता थेअरी तर बरीच झाली. आता कलम 107 कोर्टात प्रत्यक्षात कसं काम करतं हे काही उदाहरणांमधून समजून घेऊया. कायद्यामध्येच याची 2 अगदी स्पष्ट उदाहरणं दिली आहेत. पहिलं आहे मृत्यूपूर्व जबाब किंवा डाईंग डिक्लेरेशन. हे कोर्टात ग्राह्य धरण्याआधी जबाब देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ही पायाभूत वस्तुस्थिती सिद्ध करावीच लागते.
दुसरं उदाहरण आहे दुय्यम पुरावा किंवा सेकंडरी एव्हिडन्स. यासाठी मूळ कागदपत्र हरवलं आहे किंवा ते नष्ट झालं आहे हे आधी सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि बघा, आजच्या डिजिटल युगात तर हा नियम आणखीनच महत्त्वाचा ठरतो. सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सअप चॅट्स किंवा ऑडिओ रेकॉर्डिंगसारखे इलेक्ट्रॉनिक पुरावे कोर्टात सादर करण्यापूर्वी त्यांची सत्यता, ते मूळ आहेत आणि त्यात काही छेडछाड झालेली नाही हे सिद्ध करणं बंधनकारक आहे. नाहीतर कोर्ट ते पुरावा म्हणून स्वीकारतच नाही. आता आपण पाहूया की आपली न्यायालयं आणि काही कायदेशीर सूत्र या तत्वाबद्दल काय म्हणतात. या संपूर्ण तत्वाचं सार एका लॅटिन कायदेशीर सूत्रामध्ये दडलेलं आहे, सबलातो फंडामेंटो कार्डिट ओपस. याचा अर्थ खूप सोपा आहे. जेव्हा पायाच काढला जातो तेव्हा इमारत कोसळते. पुराव्याच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. पायाभूत वस्तुस्थिती जर सिद्ध झाली नाही तर त्यावर आधारित पुरावा कोर्टात अजिबात टिकू शकत नाही. आणि हेच तत्व सर्वोच्च न्यायालयाने हरपाल सिंग विरुद्ध हिमाचल प्रदेश राज्य या एका खूप महत्त्वाच्या खटल्यात पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं अगदी स्पष्टपणे सांगितलं की दुय्यम पुरावा तेव्हाच स्वीकारला जाईल जेव्हा मूळ कागदपत्र हरवलं आहे किंवा नष्ट झालं आहे ही पायाभूत वस्तुस्थिती आधी सिद्ध केली जाईल. इतकंच नाही तर आर विरुद्ध हौज या खटल्यानेही हेच स्थापित केलं. त्याचबरोबर राजस्थान राज्य विरुद्ध काशीराम या खटल्यातही कोर्टाने हे अधोरेखित केलं की जर पायाभूत वस्तुस्थितीत सिद्ध झाली नाही तर संपूर्ण पुराव्याचं मूल्य कमी होतं. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. या कलमाचं पुराव्यामधलं मूल्य आणि परीक्षेच्या दृष्टीने याचं महत्त्व काय आहे. तर मग हे कलम महत्त्वाचं का आहे याचं कारण ते पुराव्याची विश्वसनीयता आणि सत्यता जपण्याचं काम करतं. दुय्यम पुरावे आणि मृत्यूपूर्व जबाबांच्या गैरवापराला आळा घालतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खटल्यांमध्ये प्रक्रियात्मक निष्पक्षता म्हणजेच प्रोसिजरल फेअरनेस मजबूत करतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पूर्व परीक्षेत म्हणजे प्रिलिम्समध्ये या कलमावर थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर मुख्य परीक्षेत म्हणजे मेन्समध्ये तुम्हाला दुय्यम किंवा इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या ग्राह्यतेवर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. चला, आता आपण जो काही अभ्यास केला त्याची अगदी पटापट एक उजळणी करूया. या कलमामधले 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी तयार आहात का? जलद उजळणीसाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलमाचा क्रमांक जो आहे 107. 2. त्याची मूळ संकल्पना म्हणजेच पायाशिवाय पुरावा नाही. आणि 3. परीक्षेसाठी याचं महत्त्व, विशेषतः दुय्यम आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या बाबतीत. अशाच प्रकारे परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. आणि ते कलम आहे कलम 108. आता जरा विचार करा, समजा एखाद्या आरोपीने गुन्हा केल्याचं कबूल केलं, पण तो म्हणतो की मी जे केलं ते योग्यच होतं. मग अशा परिस्थितीत कायदा काय करतो? बरोबर, हाच तो कायदेशीर पेच आहे ज्याचं उत्तर आपल्याला कलम 108 मध्ये मिळतं. आजच्या या चर्चेत आपण या 6 मुद्द्यांवर सविस्तरपणे बोलणार आहोत. म्हणजे हा विषय आपल्या डोक्यात अगदी पक्का बसेल. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. बघा, साधारणपणे फौजदारी कायद्याचा एक नियम आहे की गुन्हा सिद्ध करण्याची सगळी जबाबदारी ही फिर्यादी पक्षावर म्हणजे प्रॉसिक्युशनवर असते. पण कलम 108 या नियमाला एक महत्त्वाचा अपवाद आहे. हो, हा फौजदारी कायद्याचा एक मूलभूत सिद्धांत आहे, एक गोल्डन रूल आहे की गुन्हा सिद्ध करण्याचा संपूर्ण भार हा फिर्यादी पक्षावर असतो आणि तो सुद्धा सर्वोच्च पातळीवर, म्हणजेच बियॉन्ड अ रिझनेबल डाऊट किंवा संशयापलीकडे. आता इथेच कलम 108 पिक्चरमध्ये येतं. ते काय म्हणतं? जर आरोपीला वाटत असेल की त्याचं कृत्य हे कायद्यातल्या एखाद्या अपवादात येतंय, जसं की आत्मसंरक्षण, तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता फिर्यादीची नाही तर पूर्णपणे आरोपीची आहे. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आरोपी हे सिद्ध करत नाही तोपर्यंत कोर्ट असं काहीही गृहीत धरणार नाही. चला, आता आपण थेट कायद्याच्या पुस्तकात डोकावूया. या कलमाची कायदेशीर भाषा काय आहे आणि तिचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेऊया. बघा, हा मजकूर थेट बेअर ॲक्टमधला आहे. याचा सोप्या भाषेत अर्थ असा आहे की जर आरोपी स्वतःच्या बचावासाठी भारतीय न्यायसंहितेतल्या कोणत्याही जनरल एक्सेप्शनचा आधार घेत असेल तर त्या एक्सेप्शनसाठी जी परिस्थिती आवश्यक आहे ती अस्तित्वात होती हे सिद्ध करण्याचा भार पूर्णपणे त्याच्यावरच आहे.
हे कलम आणखी सोपं करून समजून घ्यायचं असेल तर आपण त्याचे हे 4 आवश्यक घटक पाहूया. पहिलं, व्यक्तीवर गुन्ह्याचा आरोप हवा. दुसरं, आरोपीने स्वतःच्या बचावासाठी अपवादाचा दावा करायला हवा. तिसरं, हा दावा सिद्ध करण्याचा भार आरोपीवर येतो. आणि चौथं म्हणजे न्यायालयाचं गृहीतक, म्हणजे कोर्ट हेच म्हणून चालतं की असा कोणताही अपवाद अस्तित्वात नाही जोपर्यंत तो सिद्ध होत नाही. आता हीच प्रक्रिया या फ्लोचार्टमधून किती सोपी वाटते बघा. सगळ्यात आधी गुन्हा घडल्याचा आरोप होतो. त्यानंतर आरोपी म्हणतो की माझं कृत्य एका अपवादात येतो. आणि मग कायदा म्हणतो ठीक आहे, मग तो अपवाद तूच सिद्ध कर. इतकं हे सरळ आहे. बरं, नुसता कायदा वाचून भागत नाही. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी या तरतुदीचा अर्थ कसा लावला आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे खटले पाहावे लागतील. चला तर मग पाहूया. या संदर्भातला एक खूप महत्त्वाचा आणि लँडमार्क खटला आहे, तो म्हणजे दयाभाई छगनभाई ठक्कर विरुद्ध गुजरात राज्य. हा खटला वेडेपणाच्या दाव्याशी म्हणजे प्ली ऑफ इन्सॅनिटीशी संबंधित आहे. या केसमध्ये कोर्टाने 2 गोष्टी स्पष्ट केल्या. एक, वेडेपणा सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीचीच आहे. पण दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपीला हे संशयापलीकडे सिद्ध करायचं नाहीये. त्याला फक्त संभाव्यतेच्या प्राबल्यावर म्हणजे प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटीजवर हे सिद्ध करायचंय. आता पुढचा खटला तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हो, के.एम. नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य. हा खटला ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन म्हणजे गंभीर आणि अकस्मात प्रक्षोभणाच्या मुद्द्यासाठी ओळखला जातो. या खटल्याने सुद्धा तेच तत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. कोर्टाने स्पष्ट केलं की ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशनचा अपवाद लागू होण्यासाठी जी काही परिस्थिती होती ती सिद्ध करण्याचा संपूर्ण भार हा आरोपीवरच होता. चला आता एका अशा मुद्द्याकडे वळूया जो परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे फिर्यादी पक्ष आणि आरोपी या दोघांसाठी पुराव्याचा दर्जा सारखा असतो का, की त्यात काही फरक आहे? नाही, आणि हा फरक खूप मोठा आहे. बघा, फिर्यादी पक्षाला खटला संशयापलीकडे सिद्ध करावा लागतो, जो एक खूप उच्च दर्जा आहे. पण त्याच्या तुलनेत आरोपीचा भार खूपच कमी आहे. त्याला फक्त संभाव्यतेच्या प्रभावावर म्हणजे मोर लाईकली दॅन नॉट या तत्वावर आपला अपवाद सिद्ध करायचा असतो. तर मग हा जो नियम आहे तो काही नवीन आहे का, की जुन्या कायद्यातही असाच काही नियम होता? चला पाहूया. तर नाही, हे तत्त्व नवीन नाहीये. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना आठवत असेल की हीच तरतूद पूर्वी भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 105 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तीच तरतूद कलम 108 म्हणून आली आहे. म्हणजे तत्त्व तेच आहे, फक्त कलमाचा नंबर बदलला आहे. ठीक आहे, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, तो म्हणजे एक्झाम फोकस. आता न्यायिक सेवा आणि एपीओ परीक्षेसाठी हे लक्षात ठेवा, प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम 108 वर प्रश्न येऊ शकतो आणि मेन्समध्ये आत्मसंरक्षण किंवा वेडेपणावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो किंवा जनरल एक्सेप्शनसाठी बर्डन ऑफ प्रूफ यावर शॉर्ट नोट लिहिण्याचे सांगितलं जाऊ शकतं. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. सगळ्यात आधी काय लक्षात ठेवायचे? कलम क्रमांक 108 आणि या कलमाची मूळ संकल्पना एका वाक्यात काय आहे? तर कोणताही कायदेशीर अपवाद सिद्ध करण्याची जबाबदारी ही आरोपीचीच असते. तर हे 3 मुद्दे एकदम पक्के लक्षात ठेवा. 1. कलम 108. 2. मूळ संकल्पना म्हणजे आरोपीने अपवाद सिद्ध करणे. आणि 3. त्यासाठी पुराव्याचे प्रमाण जे आहे संभाव्यतेचे प्राबल्य. हे मुद्दे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. न्यायिक सेवा, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच प्रकारच्या अधिक कायदेशीर आणि उपयुक्त माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. तर आज आपण कलम 109चा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत आणि हे समजून घेण्यासाठी आपण याला 4 सोप्या भागांमध्ये विभागणार आहोत. सगळ्यात आधी आपण याची मूळ तरतूद काय आहे ते पाहू. मग आपण यातील जे महत्त्वाचे शब्द आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर काही प्रत्यक्ष उदाहरणे आणि महत्त्वाचे खटले पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे ते मुद्देही कव्हर करू. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 109 बद्दल. बघूया याची मूळ तरतूद काय सांगते. तर कायद्यामध्ये काय लिहिलंय ते बघू. When any fact is specially within the knowledge of any person, the burden of proving that fact is upon him.
आता ह्याचा सरळ आणि सोपा अर्थ काय? तर जेव्हा एखादी गोष्ट, एखादं तथ्य हे फक्त आणि फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच माहीत असतं, तर ते तथ्य सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच व्यक्तीवर येते. ठीक आहे, आता आपण या कलमाचे थोडे बारकाईने विश्लेषण करूया, म्हणजे ते डिकन्स्ट्रक्ट करूया. यात काही कीवर्ड्स आहेत जे समजून घेतले की ही संपूर्ण संकल्पना अगदी सोपी होऊन जाईल. चला, तर मग ह्या कलमाचे महत्वाचे घटक एक एक करून पाहू. सगळ्यात पहिलं, एक तथ्य किंवा फॅक्ट अस्तित्वात असायला हवं. दुसरं, ते तथ्य एखाद्या व्यक्तीच्या विशेष ज्ञानात म्हणजे स्पेशल नॉलेजमध्ये असायला हवं. आता स्पेशल नॉलेज म्हणजे काय? म्हणजे अशी माहिती जी सहजासहजी इतरांना उपलब्ध नसते. आणि यामुळेच येतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ते सिद्ध करण्याचा भार म्हणजे बर्डन त्याच व्यक्तीवर येतो. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हा एक महत्वाचा अपवाद आहे, कारण आपल्याला माहीतच आहे की सर्वसाधारण नियम काय सांगतो, गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी ही फिर्यादी पक्षाची म्हणजे प्रॉसिक्युशनची असते. बरं, थिअरी तर आपण समजून घेतली, पण परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी हा कायदा प्रत्यक्ष कोर्टात कसा वापरला जातो हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. चला, एक अगदी सोपं प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया. समजा एका व्यक्तीवर असा आरोप आहे की तो ट्रेनमधून विना तिकीट प्रवास करत होता. आता विचार करा, तिकीट काढलं होतं की नाही हे कोणाला माहीत असणार? अर्थातच त्या व्यक्तीला. त्यामुळे त्याच्याकडे तिकीट होतं हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता कोणाची असेल? बरोबर, त्याच व्यक्तीची, कारण हे तथ्य त्याच्या स्पेशल नॉलेजमध्ये आहे. आणि या संदर्भातला एक अतिशय महत्वाचा लँडमार्क खटला आहे शंभूनाथ मेहरा विरुद्ध अजमेर राज्य. बघा, या केसमध्ये कोर्टाने खूपच महत्वाचा मुद्दा स्पष्ट केला. कोर्टाने म्हटलं की कलम 109 लागू होतंय याचा अर्थ असा नाही की प्रॉसिक्युशनची जी मूळ जबाबदारी आहे ती पूर्णपणे संपली. नाही, हे कलम फक्त आणि फक्त तेव्हाच लागू होईल जेव्हा एखादं तथ्य विशेषतः म्हणजे एस्पेशली आणि केवळ आरोपीच्याच ज्ञानात असेल. चला, आता आपण थेट आपल्या एक्झाम स्ट्रॅटेजीकडे वळूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ते पाहूया. तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या कायद्यात आणि नव्या कायद्यात काय बदल झालाय. हे कलम पूर्वी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 106 मध्ये होतं, जे आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये कलम 109 म्हणून ओळखलं जातं. आता परीक्षेच्या दृष्टीनं हे किती महत्वाचं आहे तर लक्षात घ्या, ज्युडिशरीच्या प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी हे कलम खूप जास्त महत्वाचं आहे. आणि एपीओच्या परीक्षेत तर या टॉपिकवर थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चला, तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 महत्वाचे मुद्दे. 1. कलम आहे 109 भारतीय साक्षी अधिनियम 2023. 2. याची मुख्य संकल्पना काय आहे तर ज्या व्यक्तीकडे एखाद्या तथ्याबद्दल विशेष ज्ञान आहे ते सिद्ध करण्याचा भार त्याच्यावरच असतो. आणि 3. परीक्षेसाठी लक्षात ठेवायचा मुद्दा म्हणजे हा पुरावा कायद्याच्या सर्वसाधारण नियमाला एक महत्वाचा अपवाद आहे. अशाच प्रकारच्या ज्युडिशियरीवर लक्ष केंद्रित केलेल्या कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय पुरावा कायदा 1872 मधली 2 खूप महत्वाची कलमं समजून घेणार आहोत, कलम 110 आणि 111. न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांमध्ये जीवनाचे आणि मृत्यूचे गृहीतक म्हणजे प्रिझम्पशन्स ऑफ लाईफ अँड डेथ हा एक असा विषय आहे ज्यावर हमखास प्रश्न येतो. त्यामुळे हे दोन्ही कलमं व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. विचार करा, कोर्टासमोर एक प्रश्न उभा राहतो की एखादी व्यक्ती जिवंत आहे की मृत. आता अशा वेळी कायदा काय गृहीत धरणार? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण ह्याच उत्तरावर अवलंबून असतं की पुरावा देण्याची जबाबदारी कोणाची असेल. तर ह्याचं उत्तर देण्यासाठी कायद्यात काही स्पष्ट नियम म्हणजे गृहीतकं दिलेली आहेत. चला तर मग ती काय आहेत हे सविस्तरपणे पाहूया. चला, सुरुवात करूया कलम 110 पासून. हे कलम जीवनाच्या सातत्याबद्दल बोलतं, म्हणजेच प्रिझम्पशन ऑफ कंटिन्युटी ऑफ लाईफ. हा एक सामान्य आणि मूलभूत नियम आहे. आता हे कलम काय म्हणतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जर कोर्टात प्रश्न आला की एखादी व्यक्ती जिवंत आहे की नाही आणि हे सिद्ध झालं की ती व्यक्ती मागच्या 30 वर्षांमध्ये कधीतरी जिवंत होती, तर कायदा असा मानेल की ती व्यक्ती आजही जिवंत आहे. मग जर कोणाला हे मान्य नसेल आणि तो म्हणत असेल की ती व्यक्ती मृत आहे, तर हे सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी त्या दावा करणाऱ्या व्यक्तीवरच असेल. आणि ह्या कलमामागे एक कायदेशीर आधार आहे. एक प्रसिद्ध लॅटिन मॅक्झिम आहे, सेमेल विवेस सेम्पर विवेस. याचा सरळ अर्थ होतो, एकदा जिवंत तर नेहमी जिवंत. म्हणजे
जोपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय हे ठोस पुराव्यानिशी सिद्ध होत नाही तोपर्यंत कायदा तिला जिवंतच समजणार. चला आता कलम 110चे जे महत्त्वाचे घटक आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात पहिलं, व्यक्ती जिवंत आहे की मृत यावर वाद असायला हवा. दुसरं, ती व्यक्ती मागच्या 30 वर्षात जिवंत होती हे सिद्ध झालं पाहिजे. ह्या दोन गोष्टी झाल्या की कायदा लगेचच तिला जिवंत गृहीत धरतो. आणि मग याचा परिणाम काय होतो तर जो पक्ष म्हणतोय की ती व्यक्ती मृत आहे त्यालाच हे सिद्ध करावं लागतं. याच जबाबदारीला आपण बर्डन ऑफ प्रूफ असं म्हणतो. एक व्यावहारिक उदाहरण घेऊ म्हणजे हे आणखी स्पष्ट होईल. समजा अ नावाच्या व्यक्तीला ब ची प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठी तो कोर्टात दावा करतो की ब हा मृत आहे, पण समोरून पुरावा येतो की ब ला फक्त 10 वर्षांपूर्वीच जिवंत पाहिलं गेलं होतं. मग अशा परिस्थितीत कलम 110 नुसार ब हा मृत आहे हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी कोणावर असेल? बरोबर, अ वरच असेल. पण इथे एक मोठा प्रश्न तयार होतो. समजा एखादी व्यक्ती चक्क 7 वर्षांपासून गायब आहे. तिच्या घरच्यांनी, मित्रांनी कोणीच तिच्याबद्दल काहीही ऐकलेलं नाही. अशा परिस्थितीत सुद्धा कायदा तिला जिवंतच मानेल का? नाही. आणि इथेच कलम 110ला एक महत्त्वाचा अपवाद लागू होतो. हा अपवाद म्हणजे कलम 111, जे मृत्यूच्या गृहीतकाबद्दल म्हणजेच प्रिझम्पशन ऑफ डेथबद्दल सांगतं. जेव्हा एखादी व्यक्ती खूप काळापासून बेपत्ता असेल तेव्हा हे कलम लागू होतं. कलम 111 हे कलम 110च्या अगदी विरुद्ध काम करतं. यानुसार जर एखाद्या व्यक्तीबद्दल तिच्या जवळच्या लोकांनी म्हणजे ज्यांना तिच्याबद्दल माहिती मिळणं स्वाभाविक आहे, जसं की तिचे कुटुंबीय, यांनी तब्बल 7 वर्षांपासून काही ऐकलेलं नसेल तर कायदा तिला मृतगृहीत धरतो. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे सिद्ध करण्याची जबाबदारी आता पूर्णपणे शिफ्ट होते, म्हणजे उलट होते. आता जी व्यक्ती म्हणते की ती जिवंत आहे तिला ते सिद्ध करावं लागेल. तर कलम 118 कधी लागू होतं त्यासाठी आपल्याला काही अटी पाहाव्या लागतील. 1. ती व्यक्ती कमीत कमी 7 वर्षांपासून बेपत्ता असावी. 2. तिच्या जवळच्या लोकांना जसं की कुटुंब किंवा मित्र तिच्याबद्दल काहीही माहिती नसावी. या 2 अटी पूर्ण झाल्या की कायदा त्या व्यक्तीला मृत मानतो. आणि याचा सरळ परिणाम म्हणजे आता जर कोणी म्हणत असेल की ती व्यक्ती जिवंत आहे तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर येते. या संदर्भात एक खूप महत्त्वाचं जजमेंट आहे. LIC ऑफ इंडिया विरुद्ध अनुराधा या केसमध्ये कोर्टाने खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. कोर्टाने म्हटलं की कलम 111 नुसार 7 वर्ष बेपत्ता असल्यावर व्यक्ती मृत आहे असं आम्ही गृहीत धरू, पण तिचा मृत्यू नेमका कधी झाला, कोणत्या तारखेला झाला हे कायदा गृहीत धरणार नाही. जर विम्यासाठी किंवा वारसा हक्कासाठी मृत्यूची नेमकी तारीख सिद्ध करणं गरजेचं असेल तर ती वेगळ्या पुराव्याने सिद्ध करावी लागेल. आता परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग, या दोन्ही कलमांची थेट तुलना. मेन्सच्या उत्तरलेखनासाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. चला तर त्यांच्यातील मुख्य फरक पाहूया. फरक अगदी सोपा आहे आणि तो लक्षात ठेवायलाही सोपा आहे. कलम 110 म्हणजे काय? 30 वर्षांचा कालावधी आणि मृत्यू सिद्ध करण्याची जबाबदारी. याच्या अगदी उलट कलम 111 7 वर्षांचा कालावधी आणि आता जीवन सिद्ध करण्याची जबाबदारी. फक्त हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. एक म्हणजे कालावधी आणि दुसरा म्हणजे जबाबदारी. कलम 110 मध्ये मृत्यू सिद्ध करा तर कलम 111 मध्ये जीवन सिद्ध करा. ठीक आहे, तर आता आपण परीक्षेच्या तयारीकडे वळूया. न्यायपालिका आणि APOच्या उमेदवारांसाठी हे दोन्ही कलमं किती महत्त्वाची आहेत आणि त्यावर प्रश्न कसे येऊ शकतात ते पाहूया. आता परीक्षेच्या दृष्टीने काही टिप्स. प्रिलिम्समध्ये काय येऊ शकतं तर थेट प्रश्न 30 वर्ष विरुद्ध 7 वर्ष हे आकडे लक्षात ठेवा. मेन्समध्ये मात्र तुम्हाला एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस दिली जाऊ शकते, उदाहरणार्थ वारसा हक्क किंवा विमा दाव्यांवर आधारित. आणि हो, कलम 110 आणि 11 मधील फरक स्पष्ट करा अशा प्रकारचा शॉर्ट नोट प्रश्न येण्याची शक्यता तर खूप जास्त आहे. चला एका मिनिटात सगळं परत एकदा लक्षात घेऊया. फक्त 3 गोष्टी. कलम 110 म्हणजे जीवनाचं गृहीतक 30 वर्षे आणि मृत्यू सिद्ध करा, आणि कलम 111 म्हणजे मृत्यूचं गृहीतक 7 वर्षे आणि जीवन सिद्ध करा. बस एवढं लक्षात ठेवलं तरी या विषयावरचा कोणताही प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकाल. न्यायपालिका, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांच्या अशाच सोप्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्कीच जोडलेले रहा. आज आपण भारतीय पुरावा कायद्यातील 2 खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्त्वाच्या कलमांवर चर्चा करणार आहोत, जे आपल्याला बर्डन ऑफ प्रूफबद्दल खूप काही शिकवतील. कलम 112 आणि कलम 113. अच्छा, कधी विचार केलाय का की कोर्टात जेव्हा एक गोष्ट सिद्ध होते तेव्हा कायदा त्यावरून दुसऱ्या गोष्टीचा अंदाज लावू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो.
आणि याच कायदेशीर अनुमानांबद्दल, ज्याला आपण प्रिझम्पशन्स म्हणतो, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. चला, बर्डन ऑफ प्रूफ म्हणजेच सिद्ध करण्याच्या जबाबदारीबद्दलचे 2 महत्त्वाचे सिद्धांत समजून घेऊया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, जो आहे भारतीय पुरावा कायद्याचं कलम 112. हे कलम नातेसंबंधांच्या सातत्याबद्दल एक खूपच रंजक असं गृहीतक मांडतं. या कलमामागचा जो मूळ सिद्धांत आहे ना, तो खूपच सोपा आणि प्रॅक्टिकल आहे. म्हणजे बघा, जर 2 व्यक्तींमध्ये एखादं कायदेशीर नातं, जसं की घरमालक आणि भाडेकरू, हे एकदा सिद्ध झालं असेल, तर जोपर्यंत याच्या विरुद्ध कोणी ठोस पुरावा देत नाही, तोपर्यंत कायदा ते नातं अस्तित्वात आहे असंच मानतो. सोप्या भाषेत, एकदा नातं सिद्ध झालं की ते चालूच आहे असं माना. आता कायद्याच्या पुस्तकात काय लिहिलंय ते बघूया, पण मी तुम्हाला ते अगदी सोपं करून सांगतो. याचा सरळ अर्थ असा आहे की जर हे सिद्ध झालं की 2 व्यक्ती भागीदार म्हणून किंवा घरमालक भाडेकरू म्हणून वागत होत्या, तर जी व्यक्ती म्हणते की नाही, हे नातं आता संपलेलं आहे, तिला आज हे सिद्ध करावं लागेल. कायदा म्हणतो, तुम्ही म्हणताय नातं संपलं, मग तुम्हीच पुरावा द्या. ठीक आहे, चला या कलमाचे 3 मुख्य घटक समजून घेऊया. पहिला, नातेसंबंधाबद्दल वाद असला पाहिजे. दुसरा, त्या व्यक्तींनी त्या नात्यानुसार वागल्याचा पुरावा सादर करावा लागेल. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, एकदा हे नातं सिद्ध झालं की ते संपलं आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी ते नाकारणाऱ्या व्यक्तीवर येते. हे एका उदाहरणाने अजून छान स्पष्ट होईल. समजा अ नावाचा घरमालक कोर्टात जातो आणि सांगतो की ब त्याचा भाडेकरू आहे. जुना भाडेकरार दाखवून हे सिद्ध करतो. आता जर ब म्हणत असेल की तो आता भाडेकरू नाही, तर त्यालाच सिद्ध करावं लागेल की भाडेकरार कसा संपला. बर्डन ऑफ प्रूफ आता ब वर असेल, अ वर नाही. कायदा अला म्हणेल, तुम्ही तुमचं काम केलं आहे. आणि हे जे तत्व आहे ना, याला कृष्णमोहन कुल विरुद्ध प्रतिमा महिती या प्रसिद्ध खटल्यात न्यायालयाने सुद्धा दुजोरा दिला आहे. कोर्टाने स्पष्ट केलं की एकदा भाडेकराराचं अस्तित्व सिद्ध झालं की तो संपला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या पक्षावर असते जो ते नातं नाकारतोय. हे एक महत्त्वाचं न्यायतत्व आहे. हे संपूर्ण कलम ॲक्टोरी इन्कम्बिट ओनुस प्रोबांडी या लॅटिन कायदेशीर सूत्रावर आधारलेलं आहे, जे कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ, जो सकारात्मक दावा करतो त्यालाच तो सिद्ध करावा लागतो, नाकारणाऱ्याला नाही. सोप्या भाषेत, जो बोलतो त्यालाच सिद्ध करावं लागतं. आता बघा, ज्याप्रमाणे कायदा नातेसंबंधांच्या सातत्याबद्दल एक गृहीतक मानतो, त्याचप्रमाणे तो ताब्याबद्दल म्हणजे पजेशनबद्दल सुद्धा एक खूप महत्त्वाचं गृहीतक मानतो, जे आपल्याला थेट मालकी हक्काकडे घेऊन जातं. चला तर मग आता आपण कायद्याच्या या दुसऱ्या शक्तिशाली गृहीतकाकडे वळूया. आता आपण अभ्यास करणार आहोत कलम 113चा, जे मालकी हक्काच्या गृहीतकाशी संबंधित आहे. हे कलम सांगतं की ताबा हा मालकी हक्काचा एक खूप महत्त्वाचा पुरावा आहे. म्हणजे ज्याच्या ताब्यात वस्तू तोच मालक, असं कायदा प्रथमदर्शनी मानतो. या कलमाचा गाभा असा आहे की ज्या व्यक्तीकडे एखाद्या वस्तूचा किंवा मालमत्तेचा ताबा आहे, कायदा तिलाच त्या वस्तूचा मालक आहे असं गृहीत धरतो. हा एक प्रथमदर्शनी पुरावा मानला जातो, जोपर्यंत याच्या विरुद्ध काही सिद्ध होत नाही. कायद्याच्या भाषेत पाहिलं तर हे कलम एकदम स्पष्ट करतं की जर एखाद्या व्यक्तीकडे वस्तूचा ताबा असेल आणि तिच्या मालकी हक्कावर कोणी प्रश्न विचारला, तर ती व्यक्ती मालक नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर असेल जी तिच्या मालकी हक्काला आव्हान देत आहे. चला या कलमाचे आवश्यक घटक समजून घेऊया. पहिलं, मालकी हक्काबाबत वाद असणं गरजेचं आहे. दुसरं, एखाद्या व्यक्तीकडे त्या वस्तूचा ताबा आहे हे सिद्ध झालं पाहिजे. आणि तिसरं, जो कोणी त्या ताब्याला आणि मालकी हक्काला आव्हान देत आहे त्यालाच हे सिद्ध करावं लागेल की ताबा असलेली व्यक्ती मालक नाही. याचंही एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहू. समजा अ नावाचा व्यक्ती अनेक वर्षांपासून एका जमिनीवर कब्जा करून आहे आणि त्यावर शेती करतोय. अचानक ब येतो आणि म्हणतो की ती जमीन त्याची आहे. अशा परिस्थितीत कोर्ट अ ला प्रथमदर्शनी मालक मानेल आणि ब ला स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करायला सांगेल. म्हणजे सिद्ध करण्याचा सगळा भार ब वर असेल. या संदर्भात नायर सर्व्हिस सोसायटी लिमिटेड विरुद्ध केसी अलेक्झांडर हा खटला खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये न्यायालयाने एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला की ताबा म्हणजे पजेशन हा खऱ्या मालकाशिवाय जगातील इतर सर्वांविरुद्ध एक चांगला मालकी हक्क आहे. म्हणजे तुमच्या ताब्याला फक्त खरा मालकच आव्हान देऊ शकतो, इतर कोणीही नाही. आणि हे संपूर्ण कलम पोजेसिओ प्राइमा फेसी ऑस्टेंडेड डोमिनियम या लॅटिन कायदेशीर सूत्रावर आधारित आहे. याचा अर्थ, ताबा हाच मालकी हक्काचा पहिला आणि सर्वात मोठा पुरावा आहे, जोपर्यंत याच्या विरुद्ध काहीतरी ठोस सिद्ध होत नाही. ओके,
आत्तापर्यंत आपण दोन्ही कलमं स्वतंत्रपणे समजून घेतली. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या दोन्ही कलमांची तुलना करूया, जेणेकरून यातील फरक तुमच्या मनात कायमचा बसेल आणि तुमच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. या स्लाइडवर आपण दोन्ही कलमांमधील मुख्य फरक पाहू शकतो. कलम 112 नातेसंबंधांच्या सातत्याबद्दल बोलतं आणि त्याचा आधार त्या नात्यानुसार वागणं हा आहे. याउलट कलम 113 मालकी हक्काबद्दल बोलतं आणि त्याचा आधार आहे ताबा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कलम 112 ची व्याप्ती मर्यादित आहे, तर कलम 113 कोणत्याही वस्तूला लागू होतं. आता परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांकावर प्रश्न येऊ शकतो, जसे की मालकी हक्काचे गृहीतक कोणत्या कलमात आहे. मेन्समध्ये तुम्हाला एखादं उदाहरण देऊन विचारलं जाईल की बर्डन ऑफ प्रूफ कोणावर असेल, आणि मुलाखतीत या कलमांच्या मागे असलेली लॅटिन सूत्र तुम्हाला विचारलीच जाऊ शकतात, त्यामुळे ती नक्की लक्षात ठेवा. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय? कलम 112 म्हणजे नातेसंबंधांचे सातत्य. एकदा सिद्ध झालं की ते चालूच आहे. आणि कलम 113 म्हणजे ताब्यावरून मालकी, ज्याच्या ताब्यात तोच मालक. दोन्ही कलमांमध्ये सिद्ध झालेल्या तथ्यांच्या आधारावर सिद्ध करण्याचा भार दुसऱ्या पक्षावर टाकला जातो. न्यायपालिका, एपीओ आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अधिक माहितीपूर्ण कायदेशीर सामुग्रीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. नमस्कार. विचार करा, जेव्हा एखाद्या विश्वासाच्या नात्यात एखादा व्यवहार होतो, तेव्हा तो प्रामाणिक आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते? भारतीय पुरावा कायदा 1872चं कलम 114 याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतं. ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम समजून घेणं खूप आवश्यक आहे. चला तर मग यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया. हे कलम अशा व्यवहारांबद्दल बोलतं जिथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर सक्रिय विश्वासाच्या म्हणजेच ॲक्टिव्ह कॉन्फिडन्सच्या स्थितीत असते. आजच्या आपल्या या चर्चेत आपण पाहणार आहोत की या कलमाचा नेमका अर्थ काय आहे, त्याचे आवश्यक घटक कोणते आहेत, त्यावर महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय काय आहेत, आणि हो, परीक्षेसाठी काही खास टिप्ससुद्धा. चला सुरुवात करूया. चला तर मग या कलमाचा गाभा समजून घेण्यासाठी थेट कायद्यात काय लिहिलंय तिथूनच सुरुवात करूया. कायद्याची मूळ भाषा काय सांगते हे पाहिल्यावरच आपल्याला त्याचा खरा अर्थ कळेल. ठीक आहे, कायद्याची ही भाषा कदाचित थोडीशी क्लिष्ट वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. बघा, समजा दोन व्यक्तींमध्ये विश्वासाचं नातं आहे आणि त्यांच्यातल्या व्यवहारावर कोणीतरी शंका घेतली, तर कायदा म्हणतो की ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवला गेलाय, म्हणजे जी व्यक्ती पॉवरफुल पोझिशनमध्ये आहे, तिलाच हे सिद्ध करावं लागेल की सगळा व्यवहार प्रामाणिकपणे आणि सद्भावनेने झाला आहे. मग कोर्ट हे कलम लागू करताना नक्की काय काय तपासतं? याचे काही महत्त्वाचे घटक आहेत ज्यांना आपण इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स म्हणतो. चला तेच आता एक एक करून समजून घेऊया. तर बघा, हे कलम लागू होण्यासाठी 3 गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे दोन पक्षांमध्ये एक व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन झालेला असायला हवा. दुसरं, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यांच्यात सक्रिय विश्वासाचं नातं असलं पाहिजे, उदाहरणार्थ वकील आणि त्याचा अशील. आणि तिसरं, जेव्हा या व्यवहाराच्या प्रामाणिकपणावर प्रश्न निर्माण होतो तेव्हाच सिद्ध करण्याची जबाबदारी त्या शक्तिशाली पक्षावर येते. या तिन्ही गोष्टी असल्या तरच हे कलम लागू होतं. तर मग कोर्टात ही प्रक्रिया कशी चालते? बघा, सगळ्यात आधी कोर्ट ह्या तपासतं की त्यांच्यात असं विश्वासार्ह नातं आहे का. जर उत्तर हो असेल आणि व्यवहारावर शंका घेतली गेली असेल, तर मग पुरावा देण्याची जबाबदारी, ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो, ती आपोआपच कमजोर पक्षाकडून त्या प्रबळ पक्षाकडे शिफ्ट होते. हेच या कलमाचं खरं सूत्र आहे. हे सगळं कायद्याच्या भाषेत झालं, पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी काही व्यावहारिक उदाहरणे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तेवढाच आपल्याला कळेल की रोजच्या जीवनात हे कलम कसं लागू होतं. खुद्द कायद्यातच याची 2 उत्तम उदाहरणं दिली आहेत. पहिलं, समजा एखाद्या अशिलाने आपल्या वकिलाला एखादी मालमत्ता विकली, तर ती योग्य किमतीत आणि कुठल्याही दबावाशिवाय विकली आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या वकिलाची असते. आणि दुसरं उदाहरण, नुकताच सज्ञान झालेला मुलगा जर आपल्या वडिलांना काही विकत असेल, तर त्यात वडिलांनी कोणताही गैरफायदा घेतला नाही हे त्यांनाच सिद्ध करावं लागतं. आणि ही तर झाली कायद्यातील उदाहरणं, पण आपल्या खऱ्या आयुष्यातही हे लागू होतं. जसं की डॉक्टर आणि रुग्ण किंवा विश्वस्त, आणि ज्याच्यासाठी तो विश्वस्त आहे तो लाभार्थी, किंवा अगदी वृद्ध आई वडील आणि त्यांची मुलं. या सगळ्या नात्यांमध्ये विश्वास हाच पाया असतो. आणि म्हणूनच कायदा म्हणतो की अशा नात्यांमधल्या व्यवहारात ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आहे तिनंच आपली बाजू प्रामाणिक आहे हे सिद्ध करायला हवं. खरं तर हे कलम आपल्या समाजातील दुर्बल घटकांसाठी एका मोठ्या सुरक्षा कवचासारखं काम करतं.
आता कोणताही कायदा नीट समजून घ्यायचा असेल तर त्यावर कोर्टाने काय निर्णय दिलेत हे पाहणं खूप गरजेचं असतं. चला तर मग पाहूया महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायालयांनी कलम 114चा अर्थ कसा लावला आहे. कृष्ण मोहन कुल विरुद्ध प्रतिमा मैती हा एक महत्त्वाचा खटला आहे. यात कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की जिथे विश्वासाचं नातं आहे तिथे कोणताही अवाजवी प्रभाव किंवा अनड्यू इन्फ्लुअन्स वापरला गेला नाहीये हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी त्या प्रबळ पक्षावरच असते. या निर्णयाने कलम 114च्या तत्वाला आणखी बळकटी दिली. असाच एक दुसरा महत्त्वाचा खटला म्हणजे सुभाषचंद्र दास मुशीब. या केसमध्ये कोर्टाने म्हटलं की प्रबळ पक्षाला फक्त व्यवहार प्रामाणिक होता हेच नाही तर दुसऱ्या पक्षाने तो स्वतःच्या इच्छेने आणि सगळी माहिती असताना केला होता हे देखील सिद्ध करावं लागेल. म्हणजे कुठलाही दबाव नव्हता, फसवणूक नव्हती, हे सगळं स्पष्ट करावं लागेल. तुम्हाला माहितीये कलम 114 सारखीची कायदेशीर तत्व आहेत ना, ती काही जुन्या आणि अतिशय महत्त्वाच्या कायदेशीर सूत्रांवर आधारित असतात. चला त्यामागचा तात्विक पाया समजून घेऊया. यातलं पहिलं सूत्र आहे उबी जस इबी रेमिडियम. याचा सोपा अर्थ आहे जिथे अधिकार आहे तिथे उपाय आहे. कलम 114 बरोबर हेच करतं. जर एखाद्या कमजोर व्यक्तीच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला असेल तर कायदा त्या व्यक्तीला उपाय देतो. कसा? तर पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी समोरच्या शक्तिशाली व्यक्तीवर टाकून. आणि दुसरं सूत्र आहे फ्रॉड्स ॲट जस्ट नॉन कोहॅबिटंट. म्हणजे फसवणूक आणि न्याय हे कधीच एकत्र राहू शकत नाहीत. हे सूत्र आपल्याला या कलमाचा मुख्य उद्देश सांगतं. तो म्हणजे विश्वासाच्या नात्यात होणारी फसवणूक रोखणं आणि न्याय प्रस्थापित करणं. ठीक आहे, तर आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया जो खास तुमच्यासाठी आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कलमाचा अभ्यास कसा करायचा. तर मग सरळ प्रश्न हा आहे की परीक्षेसाठी नक्की काय लक्षात ठेवायचं. चला पाहूया. बघा, परीक्षेची तयारी करताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांक किंवा त्याचं मूळ तत्व यावर सरळ प्रश्न येऊ शकतो. मेन्समध्ये तुम्हाला एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस स्टडी दिली जाईल आणि विचारलं जाईल की पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची असेल. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फिड्युशरी रिलेशनशिप्स म्हणजे विश्वासार्ह संबंधाबद्दल आणि त्याच्या कायदेशीर परिणामांबद्दल विचारलं जाऊ शकतं. चला, सगळं संपवण्याआधी एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी डोक्यात पक्क्या करा. 1. कलम क्रमांक 114. 2. त्याची मूळ संकल्पना. सोप्या भाषेत सांगायचं तर विश्वास जिथे, जबाबदारी तिथे. आणि 3. परीक्षेसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. हे 3 मुद्दे अजिबात विसरू नका. तर हे होतं भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 114चं सविस्तर विश्लेषण. आशा आहे की ही माहिती तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच उपयोगी पडेल. ज्युडिशरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच माहितीपूर्ण विश्लेषणाकरिता गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे कलम 115. हे कलम विशिष्ट अपराधांबद्दलच्या गृहीतकाशी संबंधित आहे आणि हो, ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात आधी कलम 115 नक्की आहे तरी काय हे समजून घेऊ. मग आपण त्याचे कायदेशीर घटक बघू, कोर्टात त्याचा वापर कसा होतो ते उदाहरणांसहित पाहू आणि हो, यावर काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर सूत्र कोणती आहेत यावरही नजर टाकू. आणि शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे याची एक उजळणी करूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कलम 115 ची मूळ संकल्पना नेमकी काय आहे? या कलमाचा आत्मा आहे खंडनक्षम गृहीतक किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिबटेबल प्रिझम्पशन म्हणतो. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक पुराव्याचा नियम आहे जिथे न्यायालय काही विशिष्ट परिस्थितीत एखादी गोष्ट खरी आहे असं गृहीत धरतं, पण त्याचवेळी समोरच्या पक्षाला ते गृहीतक खोटं ठरवण्यासाठी पुरावा देण्याची पूर्ण संधी दिली जाते. कायद्यातली ही ओढ बघा, हीच या कलमाचा सगळा सार आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की जर एखादी व्यक्ती अशांत क्षेत्रात अशा जागेवर सापडली जिथून सुरक्षा दलांवर हल्ला झाला असेल तर कोर्ट असं मानेल की त्या व्यक्तीनेच तो गुन्हा केला आहे. हो, पण इथे एक अनलेस आहे. जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, मग हे गृहीतक कोर्ट कधी लागू करतं? त्यासाठी काही अटी आहेत का? हो, आहेत. आणि त्यांनाच आपण कायद्याच्या भाषेत इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स म्हणतो. चला, ते काय आहेत ते पाहूया. बघा, हे कलम लागू होण्यासाठी 4 गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे.
पहिलं, गुन्हा हा भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये नमूद केलेला असावा, जसं की दंगल. दुसरं, ती घटना सरकारने अधिकृतपणे घोषित केलेल्या अशांत क्षेत्रात घडलेली असावी. तिसरं आणि खूप महत्त्वाचं, जिथून हल्ला झाला त्या ठिकाणी आरोपीची उपस्थिती सिद्ध व्हायला हवी. आणि चौथं, हे गृहीतक रिब्युटेबल आहे, म्हणजे आरोपीला आपली बाजू मांडून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची संधी मिळते. कल्पना करा की कोर्टात केस चालू आहे, तर प्रक्रिया कशी पुढे जाते? सगळ्यात आधी फिर्यादी पक्षाला हे सिद्ध करावं लागतं की आरोपी त्या अशांत क्षेत्रात हजर होता आणि तिथून शस्त्रांचा वापर झाला. एकदा का हे सिद्ध झालं की कायद्यानुसार लगेच गृहीतक लागू होतं आणि मग पुराव्याची जबाबदारी, ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो, ती आरोपीवर येते. आता हे सगळं थिअरीमध्ये ऐकायला ठीक वाटतं, पण प्रत्यक्षात कोर्टात हे कसं दिसतं? चला काही व्यावहारिक उदाहरणं बघूया, म्हणजे तुम्हाला हे कलम अजून चांगलं कळेल. हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे. समजा एक खरी परिस्थिती समोर आली, तर कलम 115 कसं लागू होईल? चला, एक दंगलीची परिस्थिती घेऊया. सरकारने एक भाग अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केलाय. तिथे एका जमावाने पोलिसांवर सशस्त्र हल्ला केला. आता नावाची व्यक्ती त्या जमावात सापडली. अशा परिस्थितीत कलम 115 नुसार न्यायालय ला दोषी गृहीत धरेल. आता ला हे सिद्ध करावं लागेल की तो तिथे फक्त उपस्थित होता, पण त्या हल्ल्यात त्याचा कोणताही सहभाग नव्हता. आणखी एक उदाहरण बघूया, जे बंडखोरीग्रस्त भागाशी संबंधित आहे. विचार करा की सुरक्षा दलांनी एका अड्ड्यावर छापा टाकला आणि त्याच जागेवरून त्यांच्यावर हल्ला झाला. नावाची व्यक्ती त्या अड्ड्यात सापडली. अशा वेळी कलम 115 थेट लागू होईल आणि वर ही जबाबदारी येईल की त्याने हे सिद्ध करावं की त्याचा त्या हल्ल्याशी किंवा त्या गटाशी काहीही संबंध नाही. ठीक आहे, आता या कलमामागे कायदेशीर विचार काय आहे? न्यायालयांनी अशा तरतुदींना कसं पाहिलं आहे? हे समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे न्यायालय निर्णय आणि कायदेशीर सूत्र पाहूया. या संदर्भात करतार सिंग विरुद्ध पंजाब राज्य हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल खूप महत्त्वाचा आहे. या केसने अशा विशेष कायद्यांसाठी एक चौकट घालून दिली आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टासमोर हाच प्रश्न होता की असे विशेष कायदे वैध आहेत का? तेव्हा कोर्टाने म्हटलं की हो, देशाच्या सुरक्षेसाठी हे गरजेचं आहे. पण एक अट आहे, आरोपीला स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण आणि योग्य संधी मिळायलाच पाहिजे. म्हणजे बघा, कोर्टाने राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक अधिकार यांच्यात एक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. ही जी संकल्पना आहे ना, की गृहीतक आहे पण ते खोडून काढता येतं, याला कायद्याच्या भाषेत एक सुंदर लॅटिन नाव आहे, प्रिझम्प्शो ज्युरिस्टांटम. ह्याचा अर्थच होतो कायद्याचं खंडनक्षम गृहीतक. आपलं कलम 115 म्हणजे नेमकं हेच आहे. चला, आता या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आणि एक क्विक रिव्हिजन करूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये असं थेट कलम नव्हतं. ही भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधली एक नवीन आणि खूप महत्त्वाची तरतूद आहे. त्यामुळे परीक्षेसाठी हा एक हॉट टॉपिक ठरू शकतो. आता परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट विचारतील की कलम 115 कधी लागू होतं किंवा त्याचे आवश्यक घटक कोणते. मेन्समध्ये एखादी परिस्थिती देऊन त्यावर प्रश्न विचारू शकतात किंवा रिबटेबल प्रिझम्पशनवर शॉर्टनोट लिहा म्हणून सांगू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, मूळ संकल्पना विसरू नका. या कलमामुळे बर्डन ऑफ प्रूफ आरोपीवर शिफ्ट होतो. चला, सगळं एका मिनिटात रिवाईज करूया. 3 गोष्टी डोक्यात फिट करा. 1. कलम 115 भारतीय साक्ष अधिनियम. 2. मूळ संकल्पना अशांत भागातील गुन्ह्यांसाठीचं खंडनक्षम गृहीतक. आणि 3. याचा परिणाम काय, तर पुरावा सादर करण्याची जबाबदारी आरोपीवर येते. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. अशाच प्रकारे कायद्यातील महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आणि आज आपण भारतीय पुरावा कायदा 1872 मधल्या एका खूपच महत्त्वाच्या सेक्शनवर चर्चा करणार आहोत, कलम 116. हे सेक्शन वैध विवाहादरम्यान जन्मलेल्या मुलाच्या कायदेशीर वैधतेबद्दल आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 116ची ओळख करून घेऊ, मग त्याचे आवश्यक घटक कोणते आहेत ते पाहू. काही प्रॅक्टिकल उदाहरणं, महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय,
परीक्षेसाठी याचं काय महत्त्व आहे आणि हो, शेवटी एक फास्ट रिव्हिजनसुद्धा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्युडिशियरी आणि APO परीक्षांसाठी कलम 116 हे खूपच महत्त्वाचं आहे. हे कलम मुलाच्या कायदेशीर वैधतेच्या म्हणजे लेजिटिमेसीच्या गृहीतकाशी संबंधित आहे आणि हे मुलाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. या सेक्शनचं नावच बघा, तेच सगळं काही सांगून जातं. विवाहादरम्यान जन्म वैधतेचा निर्णायक पुरावा. ह्यातून एक खूपच स्ट्रॉंग कायदेशीर गृहीतक म्हणजे लीगल प्रिझम्पशन तयार होतं, जे मोडणं जवळजवळ अशक्य असतं. आता स्लाईडवर तुम्हाला कायद्यातील मूळ तरतूद दिसतीये. सोप्या भाषेत सांगायचं तर जर वैध विवाह चालू असताना किंवा तो संपल्यानंतर 28 दिवसांच्या आत एखाद्या मुलाचा जन्म झाला तर कायदा त्याला त्या पुरुषाचंच कायदेशीर मूल मानतो आणि हा एक निर्णायक पुरावा असतो. याला फक्त एकच अपवाद आहे, तो म्हणजे संपर्क नसणे म्हणजेच नॉन ॲक्सेस. आता ही कायदेशीर भाषा थोडी अवघड वाटू शकते, पण काळजी नका करू, आपण ती अगदी सोपी करून समजून घेणार आहोत. तर हा निर्णायक पुरावा किंवा कन्क्लुसिव्ह प्रूफ म्हणजे नेमकं काय? याचा सरळ अर्थ असा आहे की कायदा ती गोष्ट 100% खरी मानतो. एकदा का या कलमाच्या अटी पूर्ण झाल्या की कोर्ट त्या विरोधात कोणताही पुरावा ऐकून घेत नाही. याला फक्त तोच एक अपवाद आहे जो स्वतः या कलमामध्येच दिलेला आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. हे कलम पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्याचे मुख्य घटक कोणते आहेत, म्हणजे एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स काय आहेत, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला, या टेबलमधला प्रत्येक मुद्दा आपण एक एक करून पाहू. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे वैध विवाह, म्हणजे त्या स्त्री पुरुषांचा विवाह कायद्यानुसार वैध असला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे जन्माची वेळ, म्हणजेच मुलाचा जन्म एकतर लग्न टिकून असताना व्हायला हवा किंवा घटस्फोटानंतर 280 दिवसांच्या आत. पण इथे एक अट आहे, त्या काळात आई अविवाहित राहिलेली असावी. जेव्हा ह्या दोन्ही अटी पूर्ण होतात तेव्हा कायदा तिसऱ्या मुद्द्यावर येतो, जो आहे निर्णायक पुरावा, म्हणजे ते मूल त्या पुरुषाचंच आहे हे कोर्ट गृहीत धरतं. आणि लक्षात ठेवा, ह्याला आव्हान द्यायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, संपर्क नसणे किंवा नॉन ॲक्सेस सिद्ध करणं. म्हणजेच गर्भधारणेच्या काळात त्या दोघांमध्ये शारीरिक संबंधांची कोणतीही शक्यताच नव्हती हे सिद्ध करावं लागतं. आता हा फ्लोचार्ट बघा, यातून कोर्टाची विचार करण्याची पद्धत अगदी स्पष्ट होते. कोर्ट सगळ्यात आधी काय बघतं? वैध विवाह होता का? त्यानंतर जन्माची वेळ योग्य आहे का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर कोर्ट थेट निर्णायक पुरावा आहे असं ठरवतं. यानंतर ज्याला हे नाकारायचं आहे त्याच्यावर जबाबदारी येते की संपर्क नसणे हे सिद्ध करावं. जर ते सिद्ध झालं तरच हे गृहीतक खोडलं जातं, नाही तर ते तसंच कायम राहतं. आता आपण थिअरी तर बघितली, पण कायदा खरा समजतो तो उदाहरणांमधून. आणि हो, परीक्षेमध्ये प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न सोडवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. चला, काही प्रॅक्टिकल सिच्युएशन्स बघूया. समजा लग्न चालू असताना मुलाचा जन्म झाला तर कायदा त्याला वैधच मानतो. घटस्फोटानंतर 280 दिवसांच्या आत जरी मूल जन्माला आले तरी कायदा तेच गृहीतक लागू करतो. जर पती म्हणत असेल की हे मूल माझं नाही, तर त्याला हे सिद्ध करावं लागेल की गर्भधारणेच्या काळात त्याचा पत्नीशी कोणताही संपर्क नव्हता. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जरी पतीने DNA चाचणीची मागणी केली तरी कोर्ट ती सहजासहजी मान्य करत नाही, कारण कलम 116 ने दिलेलं गृहीतक हे वैज्ञानिक पुराव्यावरही भारी पडू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मेन्सच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी उत्तरांमध्ये महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर सूत्र म्हणजे मॅक्झिम्स लिहिणं खूप फायद्याचं ठरतं. चला, काही महत्त्वाचे खटले पाहूया. आता हा खटला बघा, गौतम कुंडू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य. हा एक लँडमार्क खटला आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की केवळ संशयाच्या आधारावर नियमितपणे DNA चाचणीचे आदेश देता येणार नाहीत. कलम 116 ने जी कायदेशीर वैधतेची हमी दिली आहे तिचा आदर केलाच पाहिजे. त्यानंतर कामटी देवी विरुद्ध पोशीराम या प्रकरणातही सुप्रीम कोर्टाने हेच तत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. कोर्टाने सांगितलं की हे गृहीतक निर्णायक आहे आणि त्याला फक्त संपर्क नसणे ही एकच कठोर अट सिद्ध करूनच खोडता येतं.
आणि हे बघा, बनारसी दास विरुद्ध टिकू दत्ता या प्रकरणात न्यायालयाने एक खूपच मोठी गोष्ट सांगितलीये. ते म्हणाले की जरी DNA चाचणीचा निकाल नकारात्मक आला, म्हणजे तो पुरुष पिता नाही असं सिद्ध झालं, तरीही तो निकाल कलम 116च्या गृहीतकाला तेव्हाच खोडू शकतो जेव्हा संपर्क नसणं हे सुद्धा सिद्ध झालेलं असेल. यावरून या कलमाची ताकद आपल्या लक्षात येते. या कलमाच्या मागे एक प्रसिद्ध लॅटिन कायदेशीर सूत्र आहे, पेटर एस्ट क्वेम न्यूक्टिए डिमोस्ट्रॅन्ट. याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे, विवाह ज्याला सूचित करतो तोच पिता आहे. आणि कलम 116 हे याच महत्त्वाच्या तत्वाचं कायदेशीर रूप आहे. ओके, तर परीक्षेसाठी हे सेक्शन का महत्त्वाचं आहे आणि याचं एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू काय आहे ते पाहूया. तर मग ह्या कलमाचं पुरावामूल्य किती आहे? खूप जास्त. कायदा याला एक अखंडनीय गृहीतक मानतो, ज्याला आपण इंग्रजीत इररिप्युटेबल प्रिझम्पशन ऑफ लॉ असं म्हणतो. ह्याचा अर्थ हे गृहीतक सहजासहजी खोडता येत नाही. यामागचा उद्देश काय आहे? तर मुलाचे हक्क, जसं की त्याची सामाजिक प्रतिष्ठा आणि वारसा हक्क यांचं संरक्षण करणे. यामुळे समाजात न्याय आणि कायदेशीर निश्चितता टिकून राहते. परीक्षेसाठी ही टिप नक्की लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांक किंवा 280 दिवसांच्या मुदतीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मेन्समध्ये तुम्हाला एखादं उदाहरण दिलं जाईल, जिथे एक पक्ष DNA चाचणीची मागणी करतोय आणि तुम्हाला कलम 116च्या आधारे त्याचं विश्लेषण करायला सांगितलं जाईल. चला, आता एक क्विक रिव्हिजन करूया. जे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत ते परत एकदा बघूया, जेणेकरून ते तुमच्या कायम लक्षात राहतील. चला, या संपूर्ण चर्चेचा सार काही महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पाहूया. पहिला मुद्दा, कलम क्रमांक आहे 116. दुसरा, याची मुख्य संकल्पना आहे मुलाच्या कायदेशीर वैधतेचा निर्णायक पुरावा. तिसरा, महत्त्वाचा कालावधी आहे विवाह दरम्यान किंवा विवाह संपल्यानंतर 280 दिवस. चौथा, याला एकमेव अपवाद आहे संपर्क नसणे हे सिद्ध करणे. आणि पाचवा मुद्दा, न्यायालयीन तत्वानुसार हे गृहीतक DNA पुराव्यापेक्षाही जास्त प्रभावी मानले जाते. हे मुद्दे लक्षात ठेवले तरी तुमची उत्तम तयारी होईल. आता जाता जाता एक प्रश्न आपल्यासाठी सोडून जात आहे. कायद्याने कलम 11ला निर्णायक पुरावा हा इतका मोठा आणि मजबूत दर्जा का दिला असावा? यामागे मुलाच्या भल्यापलीकडे कोणता गहन सामाजिक आणि कायदेशीर उद्देश आहे यावर नक्की विचार करा. ज्युडिशरी, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक माहितीपूर्ण विवेचनासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. म्हणजेच कलम 117 आणि कलम 118. चला सुरू करूया. आजच्या या चर्चेमध्ये आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हो, कलम 117 आणि 118 मधला नेमका फरक ओळखणं हे ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नीट लक्ष द्या. चला तर मग, सगळ्यात आधी आपण मूळ संकल्पनेपासून सुरुवात करूया. संरक्षणात्मक कायदेशीर गृहीतके. हे शब्द ऐकायला थोडे जड वाटतात, पण ते नक्की काय आहेत आणि कायद्याला त्यांची गरज का पडते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच पायावर पुढची दोन्ही कलमं उभी आहेत. हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तो थेट या तरतुदींच्या मूळ उद्देशाला हात घालतो. विचार करा, एखादी घटना जेव्हा घराच्या 4 भिंतींच्या आत घडते तेव्हा तिथे थेट साक्षी पुरावा मिळवणं किती कठीण असेल, नाही का? म्हणूनच कायद्याला इथे थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कायदा काही सिद्ध झालेल्या गोष्टींवरून एक तर्कशुद्ध अंदाज लावतो. म्हणजे बघा, जर एका स्त्रीचा घरात संशयास्पद मृत्यू झाला आणि हे सिद्ध झालं की मृत्यूपूर्वी तिचा छळ होत होता, तर कायदा असं गृहीत धरतो की तिच्या मृत्यूला तिचा नवरा किंवा सासरची मंडळी जबाबदार असू शकतात. आणि यामुळे काय होतं तर बर्डन ऑफ प्रूफ म्हणजेच गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी थेट आरोपीवर जाते. आता त्याला स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागतं. बरं, ही पायाभूत संकल्पना आता आपल्या लक्षात आली आहे. आता आपण वळूया आपल्या पहिल्या कलमाकडे, कलम 117, जे आत्महत्येस प्रवृत्त करण्याबद्दल बोलतं. तर हे कलम खास अशा प्रकरणांसाठी बनवलं आहे जिथे लग्नानंतर 7 वर्षांच्या आत एखादी स्त्री पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या म्हणजे जनरल क्रुएल्टीला कंटाळून आत्महत्या करते. इथे कायद्याच्या मूळ भाषेकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचा शब्दसमूह आहे मे प्रिझ्यूम किंवा मराठीत गृहीत धरू शकेल. याचा सरळ अर्थ काय तर न्यायालयाला इथे विवेकबुद्धी वापरण्याचा म्हणजे डिस्क्रेशन वापरण्याचा अधिकार आहे. न्यायालय प्रकरणातील सर्व पुरावे आणि तथ्य बघून ठरवू शकतं की हे गृहीतक मांडायचं की नाही.
म्हणजे हे कलम लावण्यासाठी कोर्ट काय काय तपासतं? तर हे 4 आवश्यक घटक. घटना काय आहे? विवाहित स्त्रीची आत्महत्या. कधी घडली? लग्नानंतर 7 वर्षांच्या आत. कारण काय? क्रूरतेची वागणूक. आणि मग येतं ते गृहीतक, जे आहे विवेकाधीन. या सगळ्यामध्ये न्यायालयाचा तो विवेकाधिकारच सर्वात निर्णायक ठरतो. ठीक आहे, कलम 117 तर आपण समजून घेतलं. आता आपण पुढे जाऊया आणि त्यापेक्षाही अधिक कठोर तरतुदीकडे वळूया. हो, मी बोलतेय कलम 118 बद्दल, जे थेट हुंडाबळी या गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहे. हुंडा ही आपल्या समाजातली एक खूप मोठी आणि दुर्दैवी समस्या आहे आणि याच समस्येवर थेट प्रहार करण्यासाठी, हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे होणाऱ्या महिलांच्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी हे कलम खास तयार करण्यात आलं आहे. हे एक खूप शक्तिशाली शस्त्र आहे कायद्याच्या हातात. आता इथल्या भाषेतील फरक आणि त्याची तीव्रता नीट लक्षात घ्या. इथे 2 शब्दसमूह खूप महत्वाचे आहेत. पहिला, सून बिफोर हर डेथ, म्हणजे मृत्यूच्या लगेच आधी. आणि दुसरा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे शॅल प्रिझ्यूम, गृहीत धरेल. बघा, इथे शकेल नाहीये, धरेल आहे. याचा अर्थ न्यायालयाला इथे कोणताही विवेकाधिकार नाही, इट्स मॅन्डेटरी. या कलमासाठी काय सिद्ध करावं लागतं? तर त्या स्त्रीचा संशयास्पद मृत्यू झालाय आणि त्या मृत्यूच्या लगेच आधी तिला हुंड्याच्या मागणीसाठी छळलं गेलं होतं. हे एकदा का सिद्ध झालं की मग न्यायालयासाठी हे गृहीत धरणं बंधनकारक ठरतं की आरोपीनेच हुंडाबळी घडवला आहे. नो अदर ऑप्शन. तर आतापर्यंतच्या चर्चेतून तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल, पण परीक्षेसाठी या 2 कलमांमधला थेट फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यावर हमखास, मी पुन्हा सांगते, हमखास प्रश्न विचारला जातो. चला, आपण यातील मुख्य फरक व्यवस्थित पाहूया. हा तक्ता बघा, सगळं काही अगदी स्पष्ट होईल. पहिला आणि सर्वात मोठा फरक आहे गृहीतकाच्या स्वरूपाचा. कलम 117 मध्ये ते आहे मे प्रिझ्यूम, म्हणजे विवेकाधीन, डिस्क्रिशनरी. तर 118 मध्ये आहे शॅल प्रिझ्यूम, म्हणजे अनिवार्य, मॅन्डेटरी. दुसरा महत्वाचा फरक आहे वेळेचा. 117 मध्ये लग्नानंतर 7 वर्षांच्या आत ही एक फिक्स्ड टाईमलाईन आहे, तर 118 मध्ये मृत्यूच्या लगेच आधी ही प्रॉक्झिमिटी किंवा निकटता जास्त महत्वाची ठरते. आणि तिसरा फरक आहे क्रूरतेच्या प्रकारात. 117 मध्ये कोणतीही साधारण क्रूरता चालते, पण 118 साठी ती क्रूरता खास करून हुंड्याच्या मागणीशीच जोडलेली असली पाहिजे. हे 3 फरक कायम लक्षात ठेवा. ठीक आहे, कायद्यात काय लिहिलंय ते तर आपण पाहिलं, पण कायदा खरं तर जिवंत होतो तो न्यायालयाच्या निर्णयांमधून. तर आता आपण बघूया की सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये या कलमांचा अर्थ कसा लावला आहे. यामुळे आपल्याला याची प्रॅक्टिकल बाजू अधिक चांगल्या प्रकारे समजेल. कलम 117च्या संदर्भात रमेश कुमार विरुद्ध छत्तीसगड राज्य हा एक लँडमार्क खटला आहे. या केसने मे प्रिझ्यूम या शब्दाच्या अर्थावर आणि न्यायालयाच्या विवेकाधिकारावर खूप महत्त्वाचा प्रकाश टाकला आहे. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की मे प्रिझ्यूमचा अर्थ असा नाही की क्रूरता सिद्ध झाली की आपोआप गृहीतक मांडावं लागेल. नाही, गृहीतक मांडावं की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार न्यायालयाला आहे. न्यायालय प्रत्येक केसची तथ्य आणि परिस्थिती तपासून आपला निर्णय घेईल. आता त्याचप्रमाणे कलम 118 साठी सतबीर सिंग विरुद्ध हरियाणा राज्य हा खटला एक अत्यंत महत्त्वाचा आदर्श मानला जातो. जर रमेश कुमार केस मे प्रिझ्यूमसाठी महत्त्वाची आहे, तर ही केस शॅल प्रिझ्यूम या शब्दाच्या बंधनकारक स्वरूपासाठी ओळखली जाते. या खटल्यात न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की एकदा का फिर्यादी पक्षाने हे सिद्ध केलं की मृत्यूच्या आधी हुंड्यासाठी छळ झाला होता, तर मग न्यायालयाकडे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. त्यांना हे गृहीत धरावंच लागेल की आरोपीनेच हुंडाबळी घडवला आहे. द बर्डन देन कम्प्लिटली शिफ्ट्स टू द अक्युज्ड. आता सर्वात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय लक्षात ठेवायचं. बघा, प्रिलिम्समध्ये तुम्हाला कालमर्यादेवर आणि गृहीतकाच्या स्वरूपावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतात. मेन्स परीक्षेमध्ये कलम 117 आणि 118 मधला फरक स्पष्ट करा, असा सरळ तुलनात्मक प्रश्न अपेक्षित आहे. आणि तिसरं म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स, जिथे तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल आणि तुम्हाला ओळखावं लागेल की इथे नक्की कोणतं कलम लागू होणार. त्यामुळे तयारी करताना या तिन्ही अँगल्सनी विचार करा. चला, जाता जाता एक झटपट उजळणी करूया, म्हणजे हे सगळं डोक्यात पक्क बसेल. कलम 117 म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि कीवर्ड आहे मे प्रिझ्यूम, विवेकाधिकार.
याउलट कलम 118 म्हणजे हुंडाबळी आणि कीवर्ड आहे शाल प्रेझ्युम, बंधनकारक. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचा बराच अभ्यास होऊन जाईल. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. कायद्याचा हा प्रवास बघा, मे प्रिझ्युमच्या विवेकाधिकारापासून ते शॅल प्रिझ्युमच्या कठोर आदेशापर्यंत. हा बदल महिलांवरील गुन्ह्यांबद्दल आपल्या समाजाची आणि कायद्याची बदलती, अधिक कठोर होत जाणारी भूमिका नाही का दर्शवत? यावर नक्की विचार करा. ज्युडिशियरी, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांशी संबंधित अशाच सखोल आणि सोप्या विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण कायद्यातील अशा एका तरतुदीवर चर्चा करणार आहोत जी न्यायव्यवस्थेसाठी आणि विशेषतः कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे. तर आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 120 समजून घेणार आहोत. हे कलम बलात्काराच्या खटल्यांमध्ये संमती या विषयावर एक खूप महत्त्वाचं कायदेशीर गृहीतक म्हणजे स्टॅट्युटरी प्रेझम्पशन मांडतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशरी आणि APO परीक्षांच्या दृष्टिकोनातून हे कलम अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 120 काय आहेत ते समजून घेऊ. मग त्याचे मुख्य घटक कोणते आहेत ते बघू. कोर्टात हे कलम कसं लागू होतं, त्याचं पुरावा मूल्य काय आहे. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टिकोनातनं एक क्विक रिव्हिजन सुद्धा करणार आहोत. चला मग आता थेट या कलमाच्या आत शिरूया आणि बघूया की कायद्यात नक्की काय लिहिलंय, शब्दशः त्याचा अर्थ काय होतो. बघा, कायदा काय म्हणतो? जर हे सिद्ध झालं की लैंगिक संभोग झाला आहे, आणि प्रश्न हा आहे की तो महिलेच्या संमतीशिवाय होता का, आणि जर ती महिला कोर्टात तिच्या साक्षीत सांगते की तिने संमती दिली नव्हती, तर कोर्टाला हे गृहीत धरावंच लागेल की तिने संमती दिली नव्हती. हा शॅल प्रिझ्युमचा भाग खूप महत्त्वाचा आहे. इथे एक कायदेशीर बंधन येतं. या कलमाला नीट समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे शब्द बघूया. पहिलं, हा नियम फक्त बलात्काराच्या खटल्यांना लागू होतो. दुसरं, लैंगिक संभोग झाला होता हे आधी सिद्ध व्हावं लागतं. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की पीडितेने स्वतः कोर्टात साक्ष देताना मी संमती दिली नव्हती असं स्पष्ट म्हटलं पाहिजे. आणि चौथा, शॅल प्रिझ्युम हा शब्द, याचा अर्थ कोर्टाला हे गृहीत धरावंच लागतं, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये, हे बंधनकारक आहे. तर ही एक प्रकारची कायदेशीर साखळी आहे. बघा कसं काम करते. पहिली पायरी, लैंगिक संभोग सिद्ध झाला. दुसरी पायरी, पीडितीने कोर्टात सांगितलं की माझी संमती नव्हती, आणि या दोन गोष्टी घडल्या की तिसरी पायरी आपोआप येते. कोर्टाला कायद्याने बंधनकारक आहे की त्यांनी संमतीचा अभाव होता हे गृहीत धरावं. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण प्रत्यक्षात कोर्टात हे कलम कसं वापरलं जातं, चला ते बघूया. एक उदाहरण घेऊया. समजा मेडिकल रिपोर्टमधनं हे सिद्ध झालंय की लैंगिक संभोग झालाय. आता पीडिता कोर्टात येते आणि स्पष्टपणे सांगते माझी संमती नव्हती. याउलट आरोपी म्हणतो की संमती होती. आता काय? इथेच कलम 120 लागू होतं. कोर्ट आरोपीचं ऐकण्याआधीच कायद्यानुसार हे गृहीत धरेल की संमती नव्हती. याचा सरळ अर्थ असा होतो की आता संमती होती हे सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी, ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो, ती आरोपीवर टाकली जाते. याच विचाराला पाठिंबा देणारा एक खूप महत्त्वाचा निकाल आहे स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध गुरमीत सिंग या केसचा. यामध्ये सुप्रीम कोर्टने म्हटलं होतं की बलात्काराच्या केसमध्ये पीडितेच्या साक्षीकडे खूप गांभीर्याने पाहिलं पाहिजे, तिच्या बोलण्यावर उगाच शंका घेऊ नये. आणि हेच तत्वज्ञान आपल्याला कलम 120च्या मागे दिसतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जरी हे कलम पीडितेसाठी एक संरक्षण कवच बनवतं, तरी ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला विसरत नाही. एक महत्त्वाचा कायदेशीर सिद्धांत आहे, ऑडी अल्टरम पार्टेम, म्हणजेच दुसऱ्या पक्षाचंही ऐकून घ्या. याचा अर्थ, जरी कोर्टाने गृहीत धरलं की संमती नव्हती, तरी आरोपीला त्याची बाजू मांडण्याची आणि ते गृहीतक खोटं ठरवण्यासाठी पुरावे देण्याची पूर्ण संधी दिली जाते. त्याचा हक्क काढून घेतला जात नाही. तेव्हा ह्या कलमाचं पुराव्याच्या कायद्यातलं महत्त्व काय आहे आणि याचे परिणाम काय होतात, हे कलम एक गेम चेंजर का आहे ते आता समजून घेऊ. या कलमाचं पुरावा मूल्य प्रचंड आहे. एकतर हे संमती नव्हती असे एक बंधनकारक गृहीतक तयार करतं. दुसरं, यामुळे पीडितेची साक्ष हाच एक महत्त्वाचा पुरावा म्हणून खूपच भक्कम होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संमती होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर ढकलली जाते. पण हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा लैंगिक संभोग झाला आहे हे आधी सिद्ध झालेलं असेल.
हे विसरून चालणार नाही. आणि याचा खटल्यांवर प्रत्यक्ष परिणाम काय होतो? तर सरकारी पक्षावरचा संमती नव्हती हे सिद्ध करण्याचा भार खूप कमी होतो. पीडितेच्या साक्षीला एक प्रकारची कायदेशीर ताकद मिळते. पीडितांना पुराव्यांच्या किचकट आणि अनेकदा त्रासदायक प्रक्रियेतून जावं लागत नाही. आणि आरोपीला जर स्वतःला वाचवायचं असेल तर त्याला संमती होती हे सिद्ध करण्यासाठी खूपच ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करावे लागतात. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजे परीक्षेच्या तयारीकडे. ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी यातून काय लक्षात ठेवायचं ते बघू. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिलिम्समध्ये शॅल प्रिझ्यूम आणि मे प्रिझ्यूम यातला फरक विचारला जाऊ शकतो. यावर थेट प्रश्न येऊ शकतो. आणि मेन्स परीक्षेमध्ये तुम्हाला एखादी केस स्टडी किंवा प्रॉब्लेम दिला जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. चला तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, कलम 120 भारतीय न्याय संहिता. दुसरं, याची मुख्य संकल्पना आहे संमती नसल्याचं बंधनकारक गृहीतक. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचा टेकावे, जर लैंगिक संभोग सिद्ध झाला असेल आणि पीडितेने संमती नाकारली असेल तर कोर्टाला हे गृहीत धरावंच लागतं की संमती नव्हती. ज्युडिशरी, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांच्या सखोल तयारीसाठी गंगा एज्युकेशनसोबत असेच जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.